एक सिक्रेट पदार्थ वापरून अप्रतिम चवीच्या शेवया कशा करायच्यात अगदी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. पण चवीला खूप अप्रतिम लागते. चला तर सुरू करूया. तर आता जाड तळ असलेल्या कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं. ते कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं, गरम होऊ द्यायचं. तोपर्यंत इथे घेतलेले आहेत 1.5 कप शेवया. तर ह्या घरी केलेल्या शेवया आहेत. गव्हाचं पीठ आणि रव्याचा वापर करून ह्या शेवया बनवलेल्या आहेत. आता त्या चांगल्या चुरून घ्यायच्या, मस्त बारीक झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने. आता तूप गरम झाले, त्यामध्ये ही शेवई घालायची आहे आणि अगदी कमी आचेवर, मंद आचेवर हलकासा लाल रंग येईपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत. एकसारखं परतत राहायचं आहे. तर बघू शकता इथे झालेत बरोबर 5 मिनिटं. अगदी मंद आचेवर शेवईला छान लाल रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर अशा हलक्या रंगावर आपल्याला शेवई परतून घ्यायची आहे. अजिबात जळू द्यायची नाही. काळपट रंग अजिबात आला नाही पाहिजे. आता यामध्ये 1 कप दूध घेतलं होतं, त्यापैकी अगदी 2 टेबलस्पून दूध शिल्लक ठेवलंय. बाकीचं दूध घातलेलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. शेवई तुपामध्ये भाजून घेतली ना, की ती हलकीशी कडक होते. त्यामुळे दुधामध्ये शिजवायला वेळ लागतो. लगेचच ती गाळ होत नाही. तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर राहिलेल्या दुधामध्ये आपला सिक्रेट पदार्थ आपल्याला घालायचा आहे. तो म्हणजे मिल्क पावडर. अगदी ₹10 एक पॅकेट घालायचं आहे. 2-3 चमचे मिल्क पावडर यामध्ये असते. अजिबात त्यामध्ये गुठळ्या नसल्या पाहिजे अशा पद्धतीचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडीशी मिल्क पावडर घातल्याने आपल्या या रेसिपीला खूपच छान चव येते. अगदी अप्रतिम रेसिपी तयार होते. तर इथे बघू शकता अगदी 1 मिनिटामध्ये दूध इथे कमी झालेलं आहे. शेवईने दूध शोषून घेतलंय. आता यामध्ये जे मिल्क पावडरचं दूध आपण तयार करून घेतलंय ते घालायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि दूध आटून कमी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर इथे मी अगदी 4 टेबलस्पून साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. साखर घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सुरुवातीपासून आतापर्यंत गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. वेलची पूड घालायची आहे 1 टीस्पून. आता तुम्हाला इथे दिसत असेल मिश्रण मस्त हे दाटसर झालेलं आहे. आता फक्त 2 मिनिटाची वाफ आपल्याला याची काढायची आहे. तर आता यावर झाकण ठेवायचंय आणि 2 मिनिटाची वाफ काढायची आहे. अगदी मंद आचेवर. तर तुम्ही इथे बघू शकता शेवईने दूध पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि इथे आपली ही गोड शेवई मस्तपैकी शिजल्या गेलेली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचंय आणि सुकामेवा घालायचा आहे बारीक करून आणि एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ही रेसिपी तुम्ही सर्व्ह करू शकता. तर अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये ही गोड शेवयाची रेसिपी तयार होते. मिल्क पावडर टाकून एकदा नक्की करून पहा. खूप छान चव येते. तर मुलांच्या डब्याला तुम्ही अशा ह्या शेवया दिल्या ना, तर थंड झाल्यावरही ही रेसिपी खायला चांगलीच लागते. कारण ह्या शेवया ओलसर आहेत, पण छान अशा मोकळ्या-मोकळ्या आहेत. अजिबात त्याचा गारा वगैरे झालेला नाहीये. स्टिकी झालेल्या नाहीयेत. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा. आता तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता किंवा झटपट याच पद्धतीने तुम्ही खीर कशी बनवायची ते देखील मी पुढे सांगणार आहे. आता काय करायचं, फक्त ही सगळी प्रोसेस केल्यानंतर यामध्ये 2 कप किंवा तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार गरम दूध घालायचं. 1 उकळी काढायची म्हणजे तुमची ही मस्त शाही शेवयाची खीर तयार होईल. मिल्क पावडर घातल्याने मस्त दाटसर आणि चविष्ट अशी ही खीर तयार होते. दोन्हीही रेसिपी अप्रतिम झाल्या आहेत. तुम्ही देखील करून पहा आणि रेसिपीज आवडल्या असतील तर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.